नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे, इस्रोतर्फे इथं वॅकन्सी निघालेली आहे. इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोतर्फे इथं वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी इथं भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2025 साठी. ओके. त्यासाठी इथं सायंटिस्ट इंजिनियरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी असणार आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. टोटल इथे 39 पदांसाठी भरती निघाली आहे. बीटेक वाले इथं अप्लाय करू शकता आणि ॲग्रिकल्चर डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी इथं सांगणार आहे 39 पदांसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं, कोणत्या डिपार्टमेंटला वॅकन्सी, सॅलरी किती असणार आहे, अशी सारी माहिती तुमच्या समोर इथं सांगणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑलरेडी इथं घेऊन असतो आपल्यासाठी. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे डिपार्टमेंट ऑफ स्पेस तर्फे असणार आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याच्यामध्ये इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोतर्फे इथून भरती असणार आहे. त्यासाठी रिक्वायरमेंट जे असणार आहे, सायंटिस्ट इंजिनियर साठी वॅकन्सी, सिव्हिल इलेक्ट्रिकल रिफ्रिजरेशन अँड साठी इथं वॅकन्सी असणार आहे ॲग्रिकल्चरसाठी. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. लॉन्च व्हेकल्स बद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. इस्रो इस्रो ऑफिसर फॉर पोझिशन फॉर सायंटिस्ट इंजिनियर एससी ग्रुप ए ग्रॅज्युएटेड पोस्ट असणार आहे. याच्यासाठी मित्रांनो त्यासाठी आपल्या ग्रुप ए साठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये लेवल 10 आपल्याला सॅलरी असणार आहे. सिव्हिल इलेक्ट्रिकल रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरसाठी मित्रांनो आणि ॲग्रिकल्चरसाठी. ओके. त्यासाठी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला सायंटिस्ट इंजिनियर एससी सिव्हिलसाठी 18 वॅकन्सी असणार आहे. त्या कॅटेगरी वाईज आपल्याला चेक करून घ्यायचं, जे आपण कॅटेगरीमध्ये आपण असाल. त्यासाठी आपल्याला अप्लाय करण्यासाठी बीटेक वाली इथं अप्लाय करतो. 65% आपल्याला पाहिजे याच्यामध्ये. ओके. त्यानंतर आपल्याला सायंटिस्ट इंजिनियर एससी इलेक्ट्रिकलसाठी 10 वॅकन्सी कॅटेगरी वाईज आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला बीटेक पाहिजे, 65% पाहिजे आपल्याला बीटेक डिग्रीमध्ये. ओके. त्यानंतर सायंटिस्ट इंजिनियर एससी रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर कुलिंगसाठी कंडिशनरसाठी वॅकन्सी असणार आहे. 9 वॅकन्सी कॅटेगरी वाईज. ओके. त्यामध्ये पण आपल्याला बीटेक इथं पाहिजे आहे. 65% आपल्याला पाहिजे. डिग्री आपली याच्यामधली पाहिजे, स्पेशलायझेशन. ओके. सायंटिस्ट इंजिनियर एससी ॲग्रिकल्चरसाठी इथं टोटल ऑफ 1 वॅकन्सी आपल्याला इथं बघायला मिळते. त्यासाठी मित्रांनो इथं 65% आपल्याला पाहिजे. बॅचलर डिग्री विथ ॲग्रिकल्चरवाले इथं अप्लाय करू शकता. त्यानंतर लास्टला जी वॅकन्सी असणार आहे, सिव्हिल इंजिनियर एससी ॲटोनॉमससाठी बॉडीसाठी वॅकन्सी असणार 1 वॅकन्सी. 65% आपल्याला यामध्ये पाहिजे. बीटेकमध्ये इन्व्हॉल्वमेंटमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. ओके. तर आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही, इथं कॅटेगरी वाईज संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. बॅकलॉग वॅकन्सी बद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ग्रॅज्युएशन इथं झालेलं पाहिजे आपल्याला 2024-25 मध्ये. आपल्याला 31/8/2025 पर्यंत आपलं कंप्लीट झालेलं पाहिजे आपलं डिग्री वगैरे. ओके. याच्यासाठी आपल्याला इथं 65% पाहिजे डिग्रीमध्ये. आता पुढे जाऊया आपण. आता मार्कशीट वगैरे आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजे आहे. ओके. आपल्याला जे पण इथं सिलेक्शन आपलं झालं तर आपल्या डॉक्युमेंटेशन आपल्याला करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर आता इथं सगळी माहिती वगैरे CGPA वगैरे बद्दल, सर्टिफिकेशन बद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. एज लिमिट आपल्याला असणार इथं 28 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. 14/7/2025 पर्यंत आपलं एज इथं काउंट होणार आहे. आणि SC/ST कॅन्डिडेट 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. OBC मध्ये असेल तर 31 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये इथं माहिती वगैरे दिलेली आहे, जन्म दिनांक वगैरे आपण बघू शकतो. PWD वाल्यांसाठी तर माहिती दिलेली आहे, बघू शकता. PWDला 40% आपण असाल PWD तर आपण इथं अप्लाय करू शकतो. तर PWDची माहिती इथं वाचून घ्यायची. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरावा लागतो. अप्लाय करण्याची शेवटची दिनांक असणार याच्यामध्ये 14 जुलै 2025 पर्यंत. ओके. त्यासाठी मित्रांनो इथं वेबसाईट वगैरे दिलेली आहे. नॉलेज सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे, ज्यांनी कुठं काम केलेलं असेल त्याच्यासाठी लागत असतं. याच्यामध्ये ऍप्लिकेशन फीज आपल्याला असणार आहे ₹250 असणार आहे. याच्यामध्ये कॅटेगरीवाल्यांसाठी. कॅटेगरीमध्ये असाल त्याच्यासाठी तुमचा ₹750 असणार आहे. ओके. अशा पद्धतीचे असणारे मित्रांनो याच्यामध्ये. ओके. SC/ST कॅन्डिडेट्सला ₹500 परत मिळत असतं म्हणजे सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण मित्रांनो. याच्यामध्ये आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फी भरायची असते याच्यामध्ये. ओके.
₹750 आपल्याला एस-सी कॅन्डिडेटला ₹500 परत मिळत असतात. बाकीच्यांना ₹750 लागत असतात. तर पेमेंट वगैरे करून घ्यायचं. मेक पेमेंट वगैरे सक्सेसफुल आपल्याला फीज वगैरे पे करून टाकायची आहे. 24 अवर्स सक्सेसफुल झाल्यानंतर 24 तासामध्ये ती फी सक्सेसफुल होते. सिलेक्शन प्रोसेस जी आपलं असणार आहे मित्रांनो, रायटिंग टेस्ट असणार आहे याच्यामध्ये लोकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई, नवी दिल्ली. त्याच्यानंतर इथं त्रिपुराम पट्टमसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, इस्रोतर्फे. ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. याच्यामध्ये रायटिंग टेस्ट वगैरे आपल्याला जे पण काही असेल त्याची नोटिफिकेशन ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर थ्रू आपल्याला इथं कळवण्यात येणार आहे. ओके, एक्झामिनेशन जे असणार आपल्याला पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये असणार आहे. 120 मिनिटाचा टाइम दिला जाणार आहे याच्यामध्ये. ओके, इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. क्वेश्चन असणार आपल्याला याच्यामध्ये 15 क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, 20 प्रश्न इथं असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग मधले अशा पद्धतीचे पॅटर्न दिलेले आहे. हे वाचून घ्यायचं. पॅटर्न बद्दल आपण इंटरव्ह्यू आपल्याला असणार आहे. इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला 1:5 रेशो असणार आहे. म्हणजे 10 जणांमधला एक जण इथं निवडला जाणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगा. 5 मधला एक जण निवडला जाणार आहे. ओके, 5 जणांचा इंटरव्ह्यू झाला की त्यातला एक जण इथं सिलेक्शन मध्ये येतो. आता याच्यामध्ये लोकेशन इथं दिलेलं आहे मित्रांनो. टेक्निकल अकॅडमिक नॉलेज 40 क्वेश्चन असणार आहे. 40 मार्क असणार आहे. जनरल नॉलेज 20 मार्क असणार आहे. स्किलचे आपल्याला 20 मार्क असणार आहे. याच्यामध्ये 10 मार्क आणि अकॅडमिक अचिव्हमेंटचे 10 मार्क असणार आहे. ओके, आपल्याला इथं पर्सेंटेजनुसार ओके 100 मार्क आपल्याला हे भेटणार आहे. आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. कॅटेगरी वाईज आपल्याला इथं असणार आहे. लिखितमध्ये आपल्याला 50% पाहिजे याच्यामध्ये. त्याच्यात 40% पाहिजे कॅटेगरीवाल्यांसाठी. म्हणजे जर 100 गुणांपैकी 50 गुण आलेले पाहिजे, 100 गुणांपैकी 40 गुण आलेले पाहिजे. म्हणजे ॲव्हरेज 60 मार्क्स, तिथे ॲव्हरेज 50 मार्क्स कॅटेगरीवाल्यांसाठी. ओके, असं आपल्याला इथे संपूर्ण माहिती वगैरे द्यायला भेटलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आता तुमचं अलाउन्स बद्दल सॅलरी जी असणार स्टार्टिंग ग्रॅज्युएटेड पोस्ट असणार आहे. म्हणजे आपल्याला इथं लेवल 10 सॅलरी येते 56,100 पासून बेसिक पे असणार आहे. आपल्याला इथं 1.5 लाख रुपयाच्या वरती आपली सॅलरी जाणार आहे मित्रांनो. इंडियावाले इथं अप्लाय करू शकतो. ऑल इंडिया सिटिझनशिप काही इथं अप्लाय करण्याचे इथं काही टेन्शन नाही आपल्याला. आणि काही आपला डाऊट वगैरे असेल आता मेल ॲड्रेस दिलेला आहे, तर तुम्ही यांच्याशी मेल पण करू शकता काही डाऊट रिलेटेडसाठी. ओके, आणि तुम्हाला याची संपूर्ण माहिती वगैरे खाली दिलेली आहे, तुम्ही वाचू पण शकता. आता इम्पॉर्टंट डेट्स ऑनलाईन आपले ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत. 24 जून 2025 पासून 14 जुलै 2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि PDF पहिल्यांदा डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल ग्रुपमधून डाउनलोड करून घ्यायची. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल, इंस्टाग्राम आणि फेसबुक तिथे फॉलो करायचं. तिथे तुम्हाला तुम्ही मेसेज पण करू शकता. ओके, तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचा आहे व्हिडिओला. आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.